असतो. कितीही ओझ असले तरी तो थांबत नाही. हा वडिलांचा खांदाच आहे जो कधीच थकत नाही. चव्हाण माऊलींना मी व्यासपीठावर बोलून 2 शब्द बोलायला. आधी जावयाला होती ना, मी तर रश्मी विसरले. नमस्कार मंडळी. चव्हाण आणि सावंत कुटुंबियांतर्फे प्रथम तुमचे स्वागत आहे आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वहिनींनी जेवढं बोलल्या ना तेवढं मला काय बोलता येणार नाही. हां, मी तुम्हाला सांगतो, त्या न बघता बोलल्या. पाठांतर जबरदस्त, माझं बाबा कमी पाठांतर. हां, आणि त्यात काय माहिती आहे की घरातल्या लोकांनी सांगितलं की बाबा सांभाळून बोला, इमोशनल काही बोलू नका. त्यामुळे काय झालं माहिती आहे, थोडं बहुत लिहून आणलं. पाठांतर कच्चं, शाळेपासून कॉलेजपासून सगळी. हां, आता या लेकींची लग्न झाली आहे, काय. हां, तर एक थोडंसं माझं निवेदन मी तुमच्या समोर, एक थोडंसं शीर्षक नाव आहे 4था अक्षय मुहूर्त. आपल्याकडे 3.5 अक्षय मुहूर्त आहे. हे आपण ऐकत आलो आहे. चैत्र पाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा हे आपले 3.5 अक्षय मुहूर्त. पण आजचा दिवस आमच्यासाठी एक अनन्य साधारण महत्त्व घेऊन आलाय. आमच्यासाठी आजचा दिवस जणू 4था अक्षय मुहूर्ताप्रमाणे आहे, जो यापुढे आमच्या आयुष्यात एक सुवर्ण दिवस म्हणून कायमचा कोरला जाणार आहे. त्याचं कारण तसंच आहे ना हो. आज आमच्या रश्मीचा सॉरी आपला रिपीट आपल्या रश्मीचा साखरपुडा आहे. असं कसं आहे ना हो, रश्मी लग्न करून दुसऱ्या घरी जाणार किंवा सासरी जाणार असं आजच्या दिवशी आमच्या मनात पण येत नाहीये हो. तुम्ही बोला, राजूला वेळ लागले का? काही बोलतोय, कारण आनंदही तसाच आहे. रश्मी आणि तन्मयचा प्रवास यापुढे श्री जयवंतराव आणि सौ नम्रता वहिनी यांच्या घरात सुरू होणार. थोडं बदल आणि आजचा दिवस त्या गोष्टीचा मुहूर्तमेढ ठरणार आहे. श्री जयवंतराव आणि सौ नम्रता वहिनी यांच्या अतिशय कोमल छायेखाली रश्मी असणार आहे. सासूचा धाक आणि आईची हळुवार माया, तसाच सासऱ्यारूपी एक मोठे डॅडी तिच्यावर फुलपाखराप्रमाणे लक्ष ठेवून असणार आहे. आणि एक गोष्ट सांगू का, जेव्हा आमची मोठी मुलगी राणी हो तिचं लग्न झालं ना, तेव्हा मला आमचे मोठे जाऊ संदेशजींच्या रूपाने एक छानसा मित्र मिळाला. तसंच आज मला तन्मय सारखा आणखीन एक छानसा लहान मित्र मिळालाय. त्यामुळे रश्मी आणि तन्मय च्या पुढील लग्नापर्यंतचा प्रवास, नंतरचा चिरंतन प्रवास हा एक निखळ प्रेम, विश्वास आणि सप्तसाथीचा असणार आहे. याबद्दल मला जराही शंका नाही. त्यामुळे आज आम्हाला खरंच प्रचंड आनंद झालाय. डोळ्यात जर अश्रू दिसले ना तरी ते फक्त आनंदाचेच आनंदाश्रू आहे. हे प्लीज समजून घ्या. धन्यवाद. दिवा म्हणतो वाद दे, दिवा म्हणतो वाद दे, हात म्हणतो साथ दे आणि रसिक प्रेषण टाळ्याचा दात दे. जोरदार